म्हणजे आपल्या कुलस्वामिनी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर याचे सर्वे सर्वा सौ अलकाताई कोरडे, विलासजी कोरडे यांच्या माध्यमातून दरवेळेस आणि प्रत्येक सेमिनारला अगदी विविधपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम होतात आणि आपण सगळेजण त्याला खूप चांगल्या पद्धतीने साथ देतात आणि आज खरं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. आज आमच्या वहिनीचा वाढदिवस आहे, अलकाताईंचा. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करू की त्यांच्याकडनं असंच चांगलं समाजसेवा घडो, त्यांना चांगलं आरोग्य आयुष्य मिळो. मी विठ्ठल चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही बोलतो मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि जेवढे विठ्ठल रुक्माई सगळे बनून आलेले आहेत, खरोखर खूप छान अगदी त्यांनी चांगला उत्साहाने सहभाग घेतला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर बघा, सगळे रेडी आणि उभं पटकन. रुक्मिणी आहे आणि म्हणूनच कोरडे मॅडमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या विठ्ठलाने हा सगळा खेळ मांडलेला आहे. तर आपण सर्वांनी एकदा कोरडे मॅडमला या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आणि तुम्ही सगळेजण या वारीमध्ये सहभागी झालात तर त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि मला तुम्हाला सांगायचे, वारीत सहभागी होणं ही एक आपली संस्कार आणि परंपरा जपण्याची पद्धत आहे. माझ्यासमोर परीक्षक म्हणून फार मोठं आव्हानात्मक काम होतं. जसं एकाच वेळेस अनेक गुलाबाची फुलं आहेत आणि कोणत्या गुलाबाच्या फुलाला बक्षीस द्यावं हे ठरवणं अवघड आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गुलाबाच्या फुलांना बक्षीस आहेत. फक्त खऱ्या अर्थानं पालकांनी, ज्या पालकांनी मेहनत घेतली, जरा मेकअप वगैरे चांगला केला, मुलांनी डान्स केला, त्यांना बक्षीस दिली. बाकी सगळीच मुलं खूप गोड आहेत. आणि या विठ्ठलाने या रुक्मिणीसाठी घेतलेल्या या उपक्रमाला पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. स्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आणि त्याही आषाढी एकादशीला आम्ही हा उपक्रम राबवतो. अगदी छोटे मुलं असतील, मुली असतील, 1 महिन्यापासून ते 15 वर्षापर्यंत आणि 15 वर्षानंतर खुला वर्ग असे गट करून एक फॅन्सी ड्रेस, ज्याला की वेशभूषा करून त्यांनी यायचं आहे विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरीच्या रूपामध्ये. आणि अतिशय चांगला प्रतिसाद भेटला. आज अगदी छोटे छोटे मुलं ते खूप आलेत. वारकरी तर तुम्ही खूप पाहिलेत, पण आज एक छोटासा वारकरी असा होता की रांगत रांगत तो वारकरी 6 महिन्याचा, 5 महिन्याचा या विठ्ठलासमोर आलेला आहे. तुम्ही पाहता की विठ्ठलाची भव्य 8 फुटी मूर्ती आम्ही इथं आज ठेवलेली होती. जी सजावट आणि सगळेजण इथं आलेले पेरेंट्स म्हणा किंवा लहान मुलं म्हणा सगळेच आनंदित होते. आणि आमच्या मॅडमचा म्हणजे माझ्या सौचा आज वाढदिवस होता. एक दुग्ध सरकारा योग होता. त्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. आणि आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना, सर्व संभाजीनगरकरांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि देवाच्या प्रार्थनेत एकच विनंती करतो की शेतकरी हा सुखी ठेव, वेळेवर भरपूर पाऊस दे, जास्तही इतका देऊ नको नुकसान होणे आणि कमी देऊ नको नुकसान होणे. जेवढी गरज आहे तेवढीच दे, कारण तो जर सुखी असला, बळीराजा जर सुखी असला तर सगळेच सुखी असतील. एवढं बोलून मी खूप खूप तुमचे आभार मानतो आणि खूप एकदा शुभेच्छा देतो. सर किती बालकांनी आज सहभाग नोंदवला? आज जवळपास 60 ते 70 बालकांनी आणि त्याच्यात खुला वर्ग 10 हे सर्वजण इथं स्पर्धेसाठी आले होते. सर्व संभाजीनगरमध्येच होते आणि प्रतिसाद खूप छान भेटला. तसा आम्ही हा दुपारी कार्यक्रम ठेवला होता, कारण वेळेअभावी संध्याकाळी शक्य नव्हतं आणि संध्याकाळी आज जास्त गर्दी झाली असती. शाळेमध्ये जास्त मुलं होती. पुढच्या वेळेस आम्ही दखल घेऊ आणि वेळेवर आणि संध्याकाळी कार्यक्रम घेऊ, जेणेकरून छान गर्दी होईल. सर, कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जाते सामाजिक, काय सांगाल सर? कुलस्वामी प्रतिष्ठान हे एक असं प्रतिष्ठान आहे की प्रत्येक हिंदू सण आम्ही इतका छान राबवतो की त्यावेळेस
कारण ही परंपरा जोपासली गेली पाहिजे. हा इतिहासामध्ये नोंद झाली पाहिजे की आपल्याकडं सगळ्यात जास्त भारतीय संस्कृतीमध्ये खूप सण आहेत आणि या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतो. तो आनंद द्विगुणित व्हायला पाहिजे, भक्ती व्हायला पाहिजे आणि एकत्रितपणे सगळ्यांनी एकमेकाशी चांगलं वागायला पाहिजे. यात आम्ही कधी कधी ईद पण साजरी करतो आणि असं काहीच नाही, सर्व जाती समूहाने आपापल्या जातीवर प्रेम करावं, सगळ्या गोष्टी कराव्या, फक्त माणसावर प्रेम करण्याचं आपण शिकावं. ही एक आम्ही चांगली भक्तगणांना काय आवाहन करणार? भक्तजनाला हेच आव्हान आहे की तुम्ही एकमेकाशी चांगलं वागा आणि जातीभेद करू नका आणि कुठल्याही राजकीय जे काही असतात त्यांचेही जास्त नादी लागू नका, कारण राजकीय त्यांचा स्वार्थासाठी असतात. पण प्रत्येकच राजकीय तसा नसतो, राजकीय मंडळी पण छान असतात. आजकाल विद्यार्थ्यावर जे काही अत्याचार होत आहेत तो अत्याचार नाही आहे, कारण राजकीय दृष्टीतून तो एक त्यांनी मांडलेला संप आहे, त्यांच्याही मागण्या पूर्ण होतील. कारण सरकार जे स्थापन झालेले आहे ते आता खऱ्या अर्थानं चांगलं झालेलं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं सगळ्यांनी त्याचा विचार करावा. आषाढी एकादशी पूर्ण हिंदू सनातन संस्कृतीचा आणि वैष्णवांचा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. ज्या विठोबानं पूर्ण जग सांभाळलेलं आहे त्याच्यासाठी उद्याच्याला आपण काहीतरी थोडीफार श्रद्धा प्रकट करण्याचा हा दिवस आहे. त्याच्या निमित्ताने आम्ही कुलस्वामी प्रतिष्ठानच्या वतीने कुलस्वामी मंगल कार्यात लहान मुलांचा विठ्ठल रुक्मिणी या ड्रेसिंगमध्ये एक छोटासा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये मुलांचा छान प्रतिसादही भेटला. छोट्या मुलांनी छान विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्यावरती थोडे डान्सही केले आणि अतिशय सुंदर रीतीने आमचा हा कार्यक्रम पार पडला. किती मुलांनी सहभाग नोंदवला याच्यामध्ये? जवळजवळ 30 मुलांनी सहभाग घेतलेला होता. अक्षरशः 8 महिन्याच्या मुलापासून ते 8 या 10 वर्षाच्या मुलापर्यंत सर्व मुलं मुली होते. तर हे बक्षीस म्हणजे नेमकं कशासाठी दिलं? पेहरावसाठी दिला, डान्ससाठी दिला, कशासाठी? आता इतके छोटे मुलं असतात ना, मग त्याच्यामुळे एकाला दिलं की दुसरा रडतो. त्याच्यामुळे आम्ही बक्षिसं काढले, पण बाकी सर्व मुलांना उत्तेजनार्थ एक बक्षीस दिलं. कारण छोटे मुलं आहेत, त्यांच्यामध्ये ही दुःखाची भावना इतक्या लहानपणी आपण रुजवू नये. सर्वांना समान या नियमाने सर्वांना नंतरही बक्षीस दिली आहे. बक्षिसाचं स्वरूप काय होतं? विठ्ठल रुक्मिणीच्या स्मृतीचे. हां शोपीस. कार्यक्रम तुम्ही दर आषाढीला घेत असता? आम्ही प्रत्येकच कार्यक्रम, आता आपला उद्याच्याला गोष्टाष्टमीचाही कार्यक्रम येणार आहे. लहान मुलांना बाळकृष्णाच्या अवतारात सजवून आणा. आपला दिवाळीचा कार्यक्रम मोठा असतो, गणेशोत्सव मोठा असतो, पाडवा मोठा असतो. असे आपण जे जे हिंदू संस्कृतीत मोठे मोठे सण आहेत, जे जे असे मोठे मोठे कार्यक्रम आहेत त्यांना आपण त्याच्या अगोदरच 1-2 दिवस असं मोठ्या प्रमाणात करत असतो की ज्याकडे जे तर आपल्या छोट्या छोट्या फॅमिली झाल्या, लेडीज बऱ्याचशा ड्युटीला असतात, बराचसा आपल्या धर्माच्या विरुद्ध आपण चुकीच्या पद्धतीने चाललो आहोत, तर त्यांना आठवण करून देणं की बाबा त्याच्याला आपला असा कार्यक्रम आहे. त्यांना धर्मामध्ये पण जरा जास्त उत्साहानं घरी पण सेलिब्रेट करतात आणि इथे येतच असतात. या निमित्ताने भक्तगणांना काय आव्हान करणार तुम्ही? भक्तगणांना एवढंच आव्हान आहे की सगळ्यांची श्रद्धा असतेच परमेश्वरावरती, थोड्याफार कमी प्रमाणात असते, जास्त प्रमाणात असते, ती जास्तीत जास्त वाढावी. आपली आहेच आपल्या जनरेशनची, पण आपल्या जे छोटे मुलं मुली आहेत त्यांची एवढी तुम्ही श्रद्धा वाढवा की जे काही वाईट गोष्टी या समाजात चाललेल्या आहेत, पृथ्वीतळात चाललेल्या आहेत, कलियुगामध्ये वाईट गोष्टी येणारच आहेत, पण जर तुम्ही भक्ती केली तर त्या कुटुंबाला त्या मुलांना सावलीला सुद्धा कोणी स्पर्श करणार नाही याची जिम्मेदारी तो घेत असतो, कारण त्याची ती ड्युटी असते. जर आपण केलं तर, नाही तर नाही. ताई तुमचा वाढदिवस पण आहे आज, योगायोग. माझा वाढदिवस आज योगायोगाने आलेला आहे आणि या छोट्या मुलांच्या कार्यक्रमात आम्ही छोट्या मुलांसोबत केक कटिंग करून तो छान सेलिब्रेट केला.